नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा व खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक। आज आपण हा व्हिडिओ सामाजिक आणि मानवतेचा संदेश देणारा, माणसानं माणसाशी कसं वागावं, या जगात आपल्याला कुणी निर्माण केलं, नेमकं निर्मात्यानं आपल्याला काय संदेश दिलाय आणि या पृथ्वीवर वागत असताना निर्मात्याचं कसं भय बाळगलं पाहिजे आणि ते भय बाळगून आपण कसं जगलं पाहिजे, या विषयावर हा व्हिडिओ आहे। खरं म्हणलं तर हा व्हिडिओ बनवण्याचं माझ्या मनामध्ये खूप दिवसापासूनचं स्वप्न आहे, ते आज मी साकार करतोय। ते कारण असं की असं या जगात वागत असताना आपल्या मनातले द्वेष किती वाईट आहेत आणि आपण आपलंच मांडायचा सातत्याने प्रयत्न करतो। माझी जात श्रेष्ठ आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे, हे प्रत्येक जण बोलतो, पण धर्म हा वेगळ्या पद्धतीचा संदेश देतोय आणि आपण वेगळ्या पद्धतीने वागतोय। हे प्रत्येकानं समजून घेणं खूप गरजेचं आहे। याचं कारण असं आहे की प्रत्येक जातीला आपल्या धर्माचा स्वाभिमान आहे आणि गर्व आहे आणि तो असला पाहिजे। पण समोरच्या माणसाला जोपर्यंत तुम्ही चांगलं म्हणत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही, एक पक्क लक्षात ठेवायचं। हा निसर्गाचा नियम आहे। मी कुराण वाचलं, कुराण म्हणजे शपथ, मी शपथेवर जीवन जगणार आहे आणि अल्लाह आणि ईश्वराचे जे संदेश आहेत मी ते तंतोतंत बाळगणार आहे, असं अभिवचन आपण अल्लाह ईश्वराला दिलेलं आहे। खरं पाहिलं तर अल्लाह आणि ईश्वर एकच आहेत। प्रत्येक जातीतले माणसं वेगवेगळ्या नावानं ईश्वराला पुकारतात आणि वेगवेगळ्या नावाने त्या ईश्वराची प्रार्थना करतात। नद्या हजारो आहेत या देशामध्ये, पण जातात मात्र महासागराला। तसं या जगामध्ये विविध प्रकारचे माणसं आहेत, विविध जातीचे आहेत, विविध धर्माचे आहेत आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने ईश्वराची सेवा करतात, पण करतात तर ईश्वराचीच, हे पक्क लक्षात ठेवायचं। मार्ग वेगवेगळे असू द्या, काही हरकत नाही, पण ती सेवा पोचती ते ईश्वरालाच ना। ते अल्लाह असेल, ईश्वर असेल, गॉड असेल, वेगवेगळ्या पद्धतीने जे जे काही नावं लोक घेतात त्या पद्धतीनं पूर्ण सेवा ईश्वराला जाते। पण आपल्याला भान असलं पाहिजे की आपली निर्मिती कुणी केली, कोण आहे तो आणि त्याने काय संदेश दिलाय। अरे लक्षात ठेवा, तुम्ही आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस होतात ना त्यावेळेस 9 महिने 9 दिवस घाणीच्या साम्राज्यात होतात। तुम्ही ईश्वराकडे याचना केली, विनंती केली की मला लवकरात लवकर या घाणीच्या बाहेर काढ, मला जन्म दे।
पण ईश्वरानं 9 महिने 9 दिवस विलंब केला तुम्हाला जन्म देण्यासाठी. त्याचं कारण असं की पृथ्वीवर या माणसाला जन्म दिल्याबरोबर त्याला जगण्याची पूर्ण सोय करणं माझं पहिलं कर्तव्य आहे, असं अल्लाह ईश्वराने मनामध्ये बाळगून घेतलंय. आणि मग हवा, ऊन, वारा, पाणी, अन्न निर्माण केलं. दूध अदुगर त्याची तयारी केली. आणि मग अल्लाह ईश्वराने, हे अल्लाह ईश्वर दोन्ही मी एकत्र नाव का घेतो, तर ते एकच आहेत म्हणून. मग मुसलमानाला वाईट वाटू नये आणि हिंदूला वाईट वाटू नये. मुसलमानाच्या भाषेमध्ये अल्लाह म्हणतात, हिंदू हिंदूच्या भाषेमध्ये ईश्वर म्हणतात. म्हणून अल्लाह ईश्वर ही दोन्ही भाऊ एकच आहेत. आणि या भावाचा वडील एकच आहे. म्हणून या दोन भावांना वाईट वाटू नये म्हणून मुसलमानाला अल्लाह म्हणलं की प्रिय वाटावं आणि हिंदूला ईश्वर म्हटलं की प्रिय वाटावं. पण ह्या दोघांचं अज्ञान आहे. काही जरी म्हटलं, अल्लाह म्हटलं किंवा ईश्वर म्हटलं, तर एकच आहेत, हे वडील आहे. पण दोन भाऊ वेगवेगळ्या नावाने ईश्वराला, अल्लाहला, गॉडला पुकारतात, हाक देतात. म्हणून हेतू असा की बाळाला जन्म देण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करण्याचं काम ईश्वराने केलं. बाहेर पडल्या त्याला ऑक्सिजन मिळावा म्हणून हवा निर्माण केली. त्याच्या शरीराला वाढ मिळावी म्हणून सूर्याचे किरण निर्माण केले. आणि त्याची भूक भागावी म्हणून आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण केलं. ही अगोदर तयारी अल्लाह ईश्वराने केली आणि मग तुम्हाला जन्म दिला. आणि जन्म दिल्याबरोबर कुराण या ग्रंथामध्ये सूरह क्रमांक 4 मध्ये ए लोक हो अशी पहिलीच आयत आहे. आणि या आयातीमध्ये ए लोक हो, ए लोका हो, तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केलं आणि मग एक जोडप्यापासून या पृथ्वीवर सर्व असणारा मानव समाज निर्माण करण्याचं काम अल्लाह ईश्वराने केलेलं आहे, असं सूरह क्रमांक 4 मध्ये आयात क्रमांक 1 मध्ये सांगितलेलं आहे. मग का तुम्ही जगत असताना अल्लाह ईश्वराचे म्हणजे निर्मात्याचे भय बाळगा, भीती बाळगा. आणि भीती बाळगून तुम्ही चांगलं वागा. तुम्ही चांगलं वागता का वाईट वागता याच्यावर माझं लक्ष आहे, नजर आहे. आणि मग ज्या दिवशी तुम्ही मराल ना, त्या दिवशी तुमच्या चांगल्या आणि वाईट कार्याचा हिशोब मी घेणार आहे, असं अल्लाहने सांगितलं. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जगत असताना चांगलं जगा, गरजू माणसाला मदत करा, शेजाऱ्यावर प्रेम करा आणि मानवतेला शांतीचा संदेश द्या. बघा काय सांगते कुराण. हेच भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, हेच रामायण महाभारतामध्ये सांगितलंय,
हेच बायबलमध्ये सुद्धा सांगितलंय. सूरह क्रमांक 6 मध्ये सांगितलंय की रात्रीच्या अंधारामध्ये आणि दिवसाच्या उजेडामध्ये या पृथ्वी तलावर जे जे काय तुम्हाला दिसतंय आणि ते स्थिरावलेलं आहे, ते सगळं अल्लाह ईश्वराने तयार केलंय. हेही तुम्ही पक्क लक्षात ठेवा. तुमच्यासह तुम्हाला एका मातीच्या गोळ्यापासून तयार केलं आणि एका जोडप्यापासून तुमची निर्मिती केली. तुम्ही खूप घमेंडी करू नका. लय घमेंडी आहात तुम्ही, म्हणून तुमच्या वयाचा मर्यादा सुद्धा तुम्हाला दिलाय. एवढ्या दिलेल्या आयुष्यामध्ये चांगलं वागा. ज्याने तुम्हाला निर्माण केले त्याचं ध्येय बाळगून समाजामध्ये एक दुसऱ्यासोबत प्रेमाने वागा. जसे बोलल तसे वागा. शब्दाला खूप किंमत दिली इथं. जो अल्लाहच्या शब्दाचं, अल्लाहच्या संदेशाचं, ईश्वराच्या दिलेल्या सूचनेचं पालन करेल तोच अल्लाह ईश्वराचा जवळचा शिष्य आणि अल्लाह ईश्वराच्या जवळचा माणूस. त्याला स्वर्गामध्ये सतत आनंद मिळणार आहे. म्हणून आईच्या आणि वडिलाच्या चरणाखाली हे स्वर्ग आहे असं सांगितलं. म्हणजे इथंच ईश्वर आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला 4 धाम आणि जगातल्या कुठल्याही मस्जिदीत किंवा मंदिरामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. हेच अल्लाहने सांगितलं, ईश्वराने सांगितलं. तर काही मुसलमानामध्ये अज्ञान आहे, हिंदूमध्ये सुद्धा अज्ञान आहे. ही मुसलमान कुराण वाचतात पण समजून वाचत नाही, त्याचा अर्थ कळत नाही. बरेचशा लोकाला, काही लोकाला म्हणतो, सगळेच कुराण वाचणारे माणसं समजून वाचत नाहीत असं माझं मत नाही. पण जे अज्ञान आहेत, जे स्वार्थी आहेत, आमचंच माझंच असं म्हणणारे जे अहंकारी लोक आहेत, त्या लोकांचं सांगायला. मग ते हिंदूमध्ये आहेत, मुस्लिममध्ये आहेत. बोलताना सहज म्हणतात हमारे हुजूर, हमारे म्हणजे आमचेच. इकडे हिंदू म्हणतात आमच्या देवाला, म्हणजे आमचंच. पण या दोघाला सूरा क्रमांक 4च्या पहिल्या आयतीने सांगितलंय, ए लोक हो, तुम्ही सगळे माझे आहेत. आणि ही दोघं येडे, ही माझं आहे आणि ही माझं आहे. अल्लाह जगाचा आहे, ईश्वर जगाचा आहे. आणि त्या अल्लाहचे, ईश्वराचे आपण सगळे लेकर आहेत. आपण त्यांचे आहेत. तुम्ही सगळे जणांनी म्हटलं पाहिजे हमारे अल्लाह, अपने अल्लाह. हिंदूनं बी म्हणले पाहिजेत, मुस्लिमनं म्हणले पाहिजे हमारा गॉड, हमारा देव, हमारा राम, हमारा महादेव, हमारा कृष्ण. काय हरकत आहे म्हणलं म्हणजे काय चुकतंय, काय नुकसान काय होणार आहे. उलट त्या माणसाचं प्रेम तुम्हाला जोडणार आहे आणि या माणसाचं प्रेम त्याला जोडणार आहे. हिंदूंनी म्हणलं पाहिजे अरे आपणे अल्लाह आहे, आपल्या सगळ्याचे वडील, आपल्या सगळ्याचे निर्माते, आपल्या सगळ्याला जन्म देणारे, असं हिंदूने सुद्धा म्हटलं पाहिजे. येशू आपले, सगळे आपले. कारण तुमचा या पृथ्वीवर अधिकारच किती दिवस आहे, किती दिवस राहणार आहेत, तुमचं वय किती आहे, कालमर्यादा किती आहे. आणि तरी सुद्धा द्वेष निर्माण करता. हमारे अल्लाह, हमारे हुजूर बंद करून टाका. याच्या पुढे कधीही हमारे, कारण आपण थोड्या दिवसाची या पृथ्वी तलावर राहणार आहोत. थोड्या दिवसाची, कधी कोण संपणार
आणि कोण किती दिवस जगणार हे कोणालाही माहित नाही. सगळे अधिकार ईश्वरानं तुम्हाला दिलेले आहेत. तुमचे हात दिले, पाय दिले, नाक दिले, डोळे दिले, श्वास दिला, शरीर दिलं, चांगलं मन दिलं, हे सगळं तुम्हाला दिलंय. तुम्हाला करायचे, तुम्हाला खायचंय, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वागायचंय, हे सगळे अधिकार तुमच्याकडे दिलेत. पण एक अधिकार ईश्वराने त्यांच्याकडे ठेवून घेतला, तो आहे आपल्याला मिळणारा श्वास. हे श्वास तुम्ही स्वतः घेत नाहीत, तुम्हाला घेताही येत नाही आणि सोडता येत नाही. हे आपोआप चालतंय. हे आपोआप चालवण्याचं काम निर्मात्याचं आहे. तुम्हाला कधी संपवायचंय त्याच्या हातात ब्रेक आहे. त्याने फक्त स्वच्छ वास घेत असणारा 1-2 सेकंद जरी बंद केला ना, तुम्ही तडपडून मारता, तडपडून. आणि तो अधिकार ईश्वरानं आपल्या ताब्यात ठेवला, अल्लाने आपल्या ताब्यात ठेवला, गॉडने आपल्या ताब्यात ठेवला. म्हणून लय घमेंड करायची नाही, खूप मगरिरी करायची नाही, आणि माझाच ईश्वर, माझाच अल्लाह म्हणून समाजामध्ये दोष निर्माण करायचा नाही, विष पेरायचं नाही. जातीय दंगली निर्माण करण्याचं काम तुमच्यासारखे वाईट माणसं करतात. खरे समजून कुराण वाचणारे, समजून भगवद्गीता, रामायण वाचणारे माणसं या समाजामध्ये जातीय दंगली होऊच नाही याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात. पण सगळ्या समाजातले काही वाईट लोक असे विष कालवण्याचं काम करतात आणि जाती जातीमध्ये दंगली, धर्माधर्मामध्ये दंगली आणि देश अशांततामय ठेवण्याचं काम हे माणसं करत असतात. या माणसापासून प्रत्येकाने सावध राहणं गरजेचं आहे. आणि ज्याने समजून कुराण वाचलंय, समजून रामायण वाचलंय, महाभारत वाचलंय, बायबल वाचलंय, तथागत गौतम बुद्ध वाचलाय, त्यांनी समाजामध्ये आपल्या आपल्या एरियामध्ये एक 5-50 कार्यकर्ते, 5-50 अज्ञान माणसं जमवून त्यांना हे समज देणं गरजेचं आहे. निर्माता सांगतो एक, आपण वागतो एक, आणि याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं काम, जातीय द्वेष निर्माण होण्याचं काम या वाईट वृत्तीच्या लोकांपासून होत आहे. म्हणून या वाईट वृत्तीच्या, अज्ञान व्यक्तीच्या बोलण्यावर कसलाही विश्वास ठेवायचा नाही. आपण थेट कनेक्शन अल्लाह ईश्वराचे ठेवा. त्यांनी सांगितलेलं तुम्ही वाचा आणि तशीच अंमलबजावणी करा. तुमचं सुखमय जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर असे विष पेरण्याचं काम करत असाल तर त्याची शिक्षा सुद्धा तुम्हाला अल्लाह ईश्वर तशीच देणार. कारण तुमच्यावर, तुमच्या वागण्यावर अल्लाह ईश्वर, गॉड यांचं लक्ष आहे. तुम्ही काय कराल त्याचा हिशोब आहे. जसं कराल त्याचं फळ तसंच मिळणार. मी काही मुसलमानांच्या लोकांना विचारलं, मुसलमानामध्ये लय सुज्ञ लोक आहे अशात भाग नाही, काही सुज्ञ आहेत, पण अज्ञानाची भरती जास्त आहे. हिंदूमध्ये सुद्धा अज्ञानाची भरती, अंधभक्तांची भरती जास्त आहे. मी म्हटलं काफिर कशाला म्हणतात, काफिर. ते मुसलमानाचा एक व्यक्ती मला म्हणला, नॉन मुसलमान ते सगळे काफिर. जे मुसलमान नसणारा माणूस काफिर. काय त्याच्या बुद्धीची मला कीव आली. मुसलमान हा, मुसलमान असून सुद्धा अल्लाहचं कुराण तो माणूस समजून वाचत नाही.
मी लावलेला अर्थ आहे चुकीचा असेल खरा असेल तुम्ही ठरवा, पण मला वाटतंय अल्लाने दिलेल्या सूचना, त्यांनी दिलेला विचार, त्यांनी सांगितलेले वचन जो माणूस डावलतो, मानत नाही, तो अल्लाह ईश्वराच्या तत्वाला मानू शकत नाही, वचनाला मानू शकत नाही, तो माणूस काफिर, बेमान, गद्दार. मग तो माणूस, तो मुसलमान नाही, तो हिंदू नाही, तो बायबल ख्रिश्चन नाही, कुठल्या जातीचा नाही, तर जातीचा संबंधच नाही. कारण अल्लाह ईश्वराने मानवतेचा संदेश दिलाय. हे सगळे माझे आहेत, ही सृष्टी माझी आहे. या सृष्टीवर जे जे काय निर्माण केलंय ते माझं आहे. त्याच्यामुळं काफिरची व्याख्या माझी अशी आहे, तुमची कशी आहे मला माहित नाही. कोण म्हणते अल्लाहला जो मानत नाही तो काफिर, म्हणजे मुसलमान मानतात असं त्यांचं मत, आणि हिंदू मानित नाहीत म्हणजे हिंदू काफिर. काय पद्धती आहेत हे? कोण म्हणते हिंदू मानत नाही? अल्लाहचे चांगले विचार हिंदूचे माणसं घेतात. तुम्ही जरा कुराण हिंदू मध्ये पोचवा. आता जे वाचतील 100 10 वाचू द्या चालेल, पण मोठे मोठे कार्यक्रम घ्या आणि कुराण द्या, त्यांची भगवद्गीता घ्या, त्यांचं रामायण महाभारत घ्या, दोन्ही ग्रंथामध्ये काय लिहिलंय ते तपासून पहा आणि मानवतेचा संदेश निर्माण करा. शेवटी तुम्हाला एवढंच मला म्हणायचं, ना हिंदू ना मुसलमान, ना हिंदू ना मुसलमान, हम है इंसान. आणि ते माणूस अल्लाह ईश्वराचं लेकरू. अल्लाह ईश्वर माझे वडील, मी त्यांचं लेकरू, आणि आयुष्यभर मी अल्लाह ईश्वराचा संदेश जसा ना तसा मानणार, त्या संदेशाचा, त्या वचनाचा मी आदर करणार, त्याची अंमलबजावणी करणार, आणि समाजामध्ये शांतीचा संदेश देणार. आणि आम्ही सगळेजण या जन्मामध्ये भावाभावाप्रमाणे एका आईच्या आणि एका वडिलांच्या लेकराप्रमाणेच राहणार. एवढंच आपण मान्य करावं आणि ईश्वराचा, अल्लाचं भय बाळगून, भीती बाळगून सतत सर्वांसोबत प्रेमाने वागावे. एवढेच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचे व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि असे समाजहिताचे, जनहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. नमस्कार.